त्यांनी जन्माला आणलंय गाडीत घेऊन फिरून त्यामुळं जपून राहावं लागतं. मी पण माझ्या गाडीत तेवढेच लोक बसवतो जे माझ्या आटोक्यातले, म्हणून तुम्हाला गाडीत गेले. आपल्या आवाजाच्या बाहेर लोक गाडीत ठेवलं तर आपल्या डोक्यात बसायला काही पथ्य पाळले पाहिजे. आणि आवाक्यातले म्हणजे आपले शब्दा बाहेर पाहिजे. अनेक लोक जाते सरच्या जेव्हा निवडणुकीमध्ये अनेक असे लोक होते जे कदाचित त्यांच्या विचाराची सहमत नसतील, पण तालुक्याचा विकास कायम राहावा, तालुक्याचा सुसंस्कृतपणा कायम राहावा यासाठी या व्यासपीठावरचे सगळे लोक एक दिलाने सरांच्या पाठीमागे उभे राहिले. तालुक्याची जनता उभी राहिली. आणि हा कुठला व्यक्तिद्वेषाचा लढाई नाही. माझी कोणी व्यक्तीशी लढाई आहे किंवा माझ्या कुठल्या व्यक्तीशी काही खुन्नक होती असं नाही. तालुका जगला पाहिजे, तालुका टिकला पाहिजे. आणि तालुका टिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे पाणी. मी भाषण करत राहिलो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, पाणी मीच देणार. पण कदाचित लोकांना त्या कालावधीमध्ये पटलं नाही. आज काय परिस्थिती आहे? परमेश्वर किती महान असतो की परमेश्वराने या कुठली कालव्याच्या रुंदीकरणाचं आणि नूतनीकरणाचं भूमिपूजन दाते सरांच्या हस्त्याने माझ्या उपस्थितीत आज ठेवलं. हे परमेश्वराचा न्याय आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, कुकडी कालव्याच्या या पाण्याच्या संघर्षामध्ये तुम्हाला फक्त एकच व्यक्ती न्याय देऊ शकतो आणि तो व्यक्ती आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील. जे लोक तुम्हाला पाणी देण्याचं आश्वासन देतात, जे लोक तुम्हाला पाण्यासाठी शब्द देतात, हे लोक त्यांच्या व त्यांच्या प्रपंचासाठी अवलंबून असतील तर तुमचा प्रपंच कसं करू शकतो? आज कुकडी कालव्याच्या रुंदीकरणासाठी आपण किलोमीटर 61 ते 90चं काम नारायणगावामध्ये सुरू करतो. 22 कोटीचं ते काम आहे. 80 कोटीच्या निविदा आपण पुढच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होतील. एकदा 1 वर्षामध्ये जवळपास 230 कोटी रुपये फक्त आणि फक्त कुकडी कालव्याच्या आपल्या रुंदीकरणासाठी केल्यानंतर वर्ष 1.5 वर्ष हे काम संपेल आणि पाण्याच्या वाहन क्षमतेमध्ये 25% वाढ केली जाईल. म्हणजे आपल्याला यापुढे आपला संघर्ष करावा लागणार नाही.